आज 6 जानेवारी राज्यभरात पत्रकार दिन उत्साहात साजरा होत असताना वसई विरार परिसरात देखील पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। वसई विरार शहर नगरपालिकेच्या माध्यमातून पत्रकार कक्षामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा केला आणि याला पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं। वास्तविकता 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात राज्यभरात हा पत्रकार दिन साजरा केला जातो। पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे आणि पत्रकार हे समाजाचा आरसा म्हटलं जातं। त्यामुळे पत्रकारांकडे बघण्याची दिशा आणि सध्या लोकांची बदलत चाललेली आहे। परंतु तरुण पिढीला बाळशास्त्री जांभेकर माहीत पडावे यासाठी येत्या काळामध्ये आपल्याला प्रयोजन केलं पाहिजे या समितीमध्ये ठरलेलं आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही पत्रकार बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकंदरीतच आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन आहे आणि संपूर्ण राज्यासह देशामध्ये हा पत्रकार दिन साजरा होतो। त्या निमित्तानं सर्व पत्रकारांना पहिल्या प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा पत्रकार दिन हा वसई विरारमधल्या प्रत्येक पत्रकारांसाठी एक अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस होता। कारण वसई विरार महापालिकेमध्ये एक अत्याधुनिक असा पत्रकार कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या निमित्तानं या पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन या ठिकाणी साजरा होत असताना आम्हाला खूप आनंद झाला। मुळातच आज आमच्या सर्व पत्रकारांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या की हा पत्रकार दिन हा केवळ एका दिवसापर्यंतचा मर्यादित नसावा, तर प्रत्येक पत्रकारांनी पत्रकारितेचे जनक आद्य बाळशास्त्री जांभेकर यांचा फोटो जो आहे हा प्रत्येक पत्रकारांनी आपल्या घरात, कार्यालयात आणि आपल्या स्मरणात असावा अशी सुद्धा भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि या पत्रकार दिनानिमित्त निश्चितच प्रत्येक पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना इथल्या प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने न्याय मिळवून देता येतं, आपल्या पत्रकारितेमध्ये बदलत्या जगाप्रमाणे कशी पत्रकारिता बदलता येते हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। ह्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत आणि त्यामुळे आजचा पत्रकार दिवस हा आम्हा सर्व पत्रकारांसाठी एक अभिमानाचा ठरला आहे। काय सांगाल की पत्रकार दिनानिमित्त काय तुमच्या भावना आहेत, थोडक्यात सांगा। आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आज 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आले। आज पालिकेचे आयुक्त येऊन या पालिकेच्या आयुक्तांनी प्रथम आपल्याला कक्ष दिला होता। पत्रकार कक्षात प्रथम पत्रकार दिन साजरा होतो, ही सर्व पत्रकारांसाठी अभिमानाची या बाब आहे। अशाच पद्धतीने विविध कार्यक्रम इथे व्हावेत आणि पत्रकारांनी इथे येऊन आपापली नोंदणी करावी या निमित्ताने मी सांगतो आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। येत्या काळात पत्रकारांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? पत्रकारांनी जनजागृती केली पाहिजे, ज्यातून समाजाचं हित होईल, समाजाचं मोठं हित होणार। त्यामुळे पत्रकारांनी या पुढील वर्षामध्ये जनतेच्या समस्या, लोकांच्या समस्या, गोरगरीब वंचितांच्या समस्या या प्रामुख्याने मांडल्या पाहिजे, त्यांना न्याय देण्याचं काम हे केलं पाहिजे। कारण की जनतेला आपल्या पत्रकारांना भरपूर मोठ्या अपेक्षा आहे। लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे खूप अपेक्षा आहेत आणि या खूप अपेक्षा ज्या आहेत लोकांच्या ह्या पूर्ण कराव्याचं हीच या वेळेला मी सदिच्छा व्यक्त करतो। आपल्यासोबत सिनियर पत्रकार देखील, काय सांगा, अनेक वर्ष तुम्ही या पत्रकारितेमध्ये आहेत, पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता कशी बदलली आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रथम सर्वांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिन जो आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। तुम्ही पत्रकार कसा असावा, तर पत्रकार हा समाजाचा आरसा असावा। पत्रकाराने समाजाचं काम हे आपल्या प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे करावं अशी अपेक्षा आहे। सर्वात महत्त्वाचं असं आहे की पत्रकार हा काय आहे हे समाजाला पूर्ण माहिती आहे, कारण कुठेही त्यांचं काम होत नसलं की ते सर्वात पहिल्यांदा कुठे धावतात तर पत्रकारांकडे। त्याच्यामुळे पत्रकारांनी आपल्या लेखणीने समाजाला दिशा दाखवावी, हीच श्रद्धांजली आपल्या बाळशास्त्री जांभेकरांना ठरेल असं मला वाटतं। तुम्ही काय सांगाल की कसा तुमचा अनुभव आहे पत्रकारितेतला आणि आजच्या दिवशी काय तुमचा अनुभव? आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण बाळशास्त्री जांभेकरांनी जे पत्रकारितेची मुहूर्तमेढ या दिवशी रोवली आणि मी या पत्रकार क्षेत्रात आलेलो आहे, खरोखर त्यांचे मी आभारी मानतो। कारण आज जो मान सन्मान जो मला आहे तो या पत्रकारितेमुळेच आहे असं मला वाटतं। खरोखरच राज्यभरात जसा पत्रकार दिन उत्साह साजरा झाला, वसई विरारमध्ये देखील पत्रकारांमध्ये एकी पाहायला मिळाली। त्यामुळे येत्या काळात ही एकी अशीच राहून पत्रकारांबद्दल जनजागृती करण्याचं काम येत्या वर्षभरात होणार आहे। HP साठी हनी पटोसोबत प्रवीण नलावडे, वसई।